कार्यक्रमासाठी राहुल गांधी आता थोड्याच वेळात हॉटेलमधून रवाना होणार आहेत। ही सगळी दृश्य आपण बघतोय की त्यांचा कॉन्वॉय या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, पोलीस बंदोबस्त या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे आणि 7:10 त्यांचा जो ऑफिशियल टायमिंग आहे संवाद साधण्याचा, त्यासाठी ते आता थोड्याच वेळात हॉटेलमधून निघणार आहेत। ही त्याची दृश्य आहेत। त्यांचा कॉन्वॉय या ठिकाणी सगळं लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी जे आहे ते आता कार्यक्रमासाठी रवाना होतील। निखिला, हे दृश्य पुढच्या काही मिनिटांमध्येच राहुल गांधी हॉटेल शेरेटन मधून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना होणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, हालचाली वाढलेल्या आहेत आणि आता राहुल गांधी या ठिकाणाहून काही वेळातच काही क्षणातच इथून बाहेर पडतायत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधी अभिवादन करणार आहेत। तर त्या ठिकाणची ही दृश्य आणि तिसरी दृश्य आहे ती म्हणजे कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठी गर्दी झालेली आहे। या सगळ्या विद्यार्थिनींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। एकूणच आधी ते आपली भूमिका स्पष्ट करतील आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थिनींशी ते संवाद साधणार आहेत। आज राहुल गांधी फक्त विद्यार्थिनींबरोबरच हा संवाद साधणार आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं होतं की विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। अगदी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाण्यामध्ये सुद्धा या मुली पुढे होत्या। त्या दृश्य आपण पाहतो की राहुल गांधी आता हॉटेल शेरेटन मधून बाहेर पडतायत। कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी राहुल गांधी रवाना होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय हॉटेल शेरेटन मधली आणि काही वेळातच आता राहुल गांधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। राहुल गांधी आपल्या वेळेचे पक्के आहेत। 7:10 ते आपला संवाद सुरू करणार आहेत। त्याआधी आता 7:02 झाली आहेत आणि राहुल गांधी आता कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होत आहेत। तिथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातील। तर राहुल गांधी आता हॉटेल शेरेटन या ठिकाणाहून कार्यक्रम स्थळासाठी रवाना झाले आहेत। शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। तर राहुल गांधी आता छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत। जेनझेनसोबत ते संवाद साधणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो हॉटेल शेरेटनच्या बाहेरची। राहुल गांधी इथून रवाना झाले आहेत आणि आता कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पोहोचतायत। पुढच्या 5 मिनिटांमध्ये ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। तिथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील, पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद करण्यासाठी साधण्यासाठी म्हणून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर पोहोचतील। राहुल गांधी आता मुख्य कार्यक्रमासाठी निघालेले आहेत। जो कार्यक्रम ही थेट दृश्य आपण पाहतोय की राहुल गांधी आता कार्यक्रमाच्या ठिकाणासाठी रवाना झालेले आहेत। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर रवाना झालेले आहे। हॉटेल शेरेटन या ठिकाणून राहुल गांधी आता कार्यक्रमस्थळी रवाना झालेले आहेत आणि ते SSPM ग्राउंडकडे रवाना झाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे ते जातील आणि त्यानंतर विद्यार्थिनींशी ते संवाद साधणार आहे। राहुल गांधींचे कॉन्वॉयचे ही दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी आता कार्यक्रमस्थळाकडे रवाना झालेले आहेत। तर राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम काही वेळातच सुरू होणार आहे आणि राहुल गांधी त्यासाठी हॉटेल शेरेटन ग्रँड मधून रवाना झालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी केलेली आहे। राज्यभरातून विद्यार्थिनी या ठिकाणी दाखल झालेत आणि राहुल गांधी यांना ते काही प्रश्नही विचारणार आहेत। आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांच्याकडनं घ्यायची आहेत अशी प्रतिक्रिया या विद्यार्थिनींनी दिलेली आहे। याआधी राहुल गांधींनी देशभरात 3 ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला आणि जेनझींशी त्यांनी संवाद साधलेला आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचं वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांनी। सामूहिक गायनाचा हा कार्यक्रम आहे, त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील इथे दाखल झालेत। तर भाजपकडनं पुणे विद्यापीठामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 2 दृश्य आपण पाहतो। एकीकडे राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेनझेनशी संवाद साधतायत, दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये भाजपचा वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम। तर मुरलीधर मोहोळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पुण्यातील युवा शक्तीने हे दाखवून दिलं